त्यांचं परत. हे बघा, तुम्ही असं एकदम टेन्शन घेऊ नका. त्यापेक्षा अर्जुनला लांब राहा म्हणून सांगता येईल का? हा मावशी, म्हणजे आम्ही बोलतो आजच भाऊजींची. हां बघा जमलं तर. कारण आर्यासारखी मुलगी अर्जुनला मिळणार नाही एवढं नक्की. अहो, तुमच्या अर्जुनला एक मुलगा असताना ती लग्नासाठी तयार झाली आहे. प्रेमात तिची फसगत झाली असं तिला वाटलं नाही पाहिजे. नाही वाटणार, आमचा विश्वास आहे अर्जुनवर. अहो, मलाही आवडेल विश्वास ठेवायला, पण त्यांनी असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे ना. जाऊ दे, ठीक आहे, निघते मी. चांगल्या चिडल्यात की गया? का नाही चिडणार? तुला पण वाटतं का ग अपर्णा हे सगळं मुद्दाम करते म्हणून? नाही नाही, मला तर खात्रीच आहे. मला ना हा निव्वळ योगायोग वाटतोय. म्हणजे इकडे याचा साखरपुडा झाला आणि तिकडे त्यांना लगेच काम लागलं. काय हो, तुम्हाला आणि मामंजींना लय विश्वास आहे त्या अपर्णावर? नाही नाही, असं नाही आहे रुपाली. कशावरून असं नाही? हो, ते हॉस्पिटलला येऊन भेटून गेल्यापासून काही ना काही कारण काढून ती भाऊजींना सारखी भेटतीच आहे. नाही, थोड्याच दिवसांची गोष्ट आहे. आर्याची आई समजून घेईल आणि आर्या तर समजूतदार आहे, शिवाय अर्जुनला चांगलं ओळखतील. हो, पण त्याआधी अपर्णाने काही करायला नको म्हणजे झालं. मला तर ना अमोलला पण आपल्याकडे आणावं वाटतंय. अमोल एवढा भारी आहे ना, म्हणजे तो भाऊजींसारखा दिसतो, भाऊजींसारखा बोलतो, वागतो सुद्धा भाऊजींसारखा. अगदी भाऊजींची झेरॉक्स कॉपी आहे. दिसतो बोलतो म्हणजे तू? हो, मी भेटले त्याला. भेटलीस? कुठं? कशी भेटलीस? हो 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 हो, मी सांगते तुम्हाला, सगळं सांगते, पण नंतर सांगते. तुम्हाला खरं सांगते, अमोल एवढा भारी आहे ना, म्हणजे तो मला जेव्हा भेटला ना तेव्हा तो माझ्याबरोबर थांबलेला. आम्ही गप्पा मारल्या, एकत्र खाल्लं. खरं तर एवढ्या दिवसात मी आई पण विसरूनच गेले होते, पण त्याला भेटून मी परत आई असल्यासारखं वाटलं मला. अहो, आपण आणूयात ना अमोलला इकडं, म्हणजे तो आपल्या घरी यायला तयार आहे. मी घेऊन येते त्याला इकडं. तुम्ही एकदा बघा, बोला त्याच्याशी, मग तुम्हाला पटेल. रुपाली, तू असलं काही करू नकोस हं. हे अपर्णाला किंवा अर्जुनला कळलं तर काय होईल माहितीये का तुला? काय होणार आहे तेव्हा? मी फक्त भेटलीच आहे ना त्याला, आणि अमोल माझा पण मुलगा आहे ना. अमोल तुझा मुलगा नाहीये, अपर्णाचा मुलगा आहे. त्यामुळे तू असं काही करू नकोस, त्याच्यामुळे अपर्णा आणि अर्जुन अमोलसाठी पुन्हा एकमेकांसमोर उभे राहतील. अहो पण हे बघ, अर्जुन आणि आर्याचं लग्न होईपर्यंतचा वेळ खूप महत्वाचा आहे रुपाली. कोर्ट कचेरी जर सुरू झाली ना तर अवघड होईल मग सगळं. आपण अमोल. हे बघ, अर्जुनचं लग्न होऊन जाऊ दे, मग अमोलचं बघू आपण. काय? हां. हॅलो. हॅलो मा, मी अमोल बोलतोय. बोल बाळा. मा, आता कोणतरी माझ्या मागे मागे येत होतं. काय? कुठे? इथे चौराच्या जुन्या घराजवळ. मी बघते काय करायचं ते. मी पोलिसांना फोन लावते. मा, मास्टरला फोन लाव, एकदम भारी पोलीस आहेत. हो बाळा, मी बघते काय करायचं ते. तू बाहेर पडू नको घराच्या. हो मा, चला रे. अर्जुन कदमांना आत पाठवा. मैं कम इन मैडम? हां, या.
अर्जुन